पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यामधील शेवती गावच्या ठाकूरपाड्यामध्ये राहणाऱ्या सौ वंदना ईश्वर जाधव यांनी आपल्या मेहनतीने माऊली अगरबत्ती हा व्यवसाय उभा केला आहे। अनेक अडचणींवर मात करत वंदनाताईंनी अथक परिश्रम घेतले आणि आज त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 8 लाख रुपयांवर पोहोचली आहे। उमेदच्या अगोदर छोटासा व्यवसाय माझा टेलरिंगचा होता। महिन्याला अवघच 2-3 हजार रुपये एवढे पण यायचे नाही, कारण मी राहते एका लोकल ठिकाणी आणि तिथे एवढं काय व्यवसायाचं साधन असं काहीच नव्हतं। आमच्या गावामध्ये उमेद अभियानाच्या महिला वर्धिनी म्हणून आल्या, उमेद विषयी माहिती दिली आणि त्यांनी उमेदचं महत्त्व पटवून दिलं का तुम्ही घरी बसून काय करणार आहेत, एकत्र आल्या, तुम्ही एकत्र येऊन काहीतरी व्यवसाय केला तर तुम्हाला जो मिळणारा निधी आहे त्याचा तुम्ही वापर केला तर तुम्हाला कुठेतरी तुमच्याच उत्पन्नाचं साधन म्हणून फायदा होईल। म्हणून आम्ही सगळ्या जणी 10 जणी एकत्र आलो, एक अगरबत्तीचा छोटासा व्यवसाय करायचं ठरवलं। नंतर उमेद अभियानामधून CIF 1,20,000 रुपये घेतला आणि त्याच्यातून अगरबत्तीची मशीन घेतली, पण एक मशीन आम्हाला पुरेशी नव्हती, तर म्हणून मशीन येण्यासाठी आम्ही बँकेमधून 5 लाखाचं लोन घेतलं आणि अजून 1-2 मशीन वाढवल्या आणि बाकीचं जे साहित्य होतं ते घेतलं। कालांतराने अजून आम्हाला एका मशीनची गरज वाटली म्हणून आम्ही आमच्या BM मनीषा भोये मॅडम यांनी एका संस्थेशी कॉन्टॅक्ट करून दिला आणि त्या संस्थेने आम्हाला एक मशीन दिली। तर आमचा व्यवसाय एकदम व्यवस्थित चालू आहे। त्यांच्या या प्रवासात उमेद अभियानाने मोलाची साथ दिली आहे। उमेद अभियानाने वेळोवेळी वंदनाताईंना व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन दिले, तसेच विविध प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला एक नवी दिशा मिळाली। महालक्ष्मी सरस, त्याच्यानंतर कोकण सरस अशा ठिकाणी आम्ही जातो आणि पालघर सरसला माझी 60,000ची अगरबत्ती विकली गेली, कोकण सरसला तब्बल 1 लाखाची अगरबत्ती विकली गेली, महालक्ष्मी सरसला 3 लाखाची अगरबत्ती विकली गेली। सरसमुळे माझा आत्मविश्वास वाढला, नवीन कस्टमर माझे वाढले आणि सुरुवातीला जेव्हा आम्ही व्यवसाय चालू केला तेव्हा विक्री हा विषयच नव्हता। म्हणजे एवढा आपण बनवतो पण हे विकणार कुठे म्हणून खूप टेन्शन यायचं, भीती वाटायची का उगाच एवढे आम्ही पैसे गुंतवले आणि पुढे कसं काय होणार, हप्ते कसे भरायचे। पण सरसला गेल्यानंतर मला खूप मोठा अनुभव आला आणि आत्मविश्वास वाढला आणि असं वाटलं का नाही अजून पुढे जावं आणि हा व्यवसाय खूप मोठा वाढवावा। आणि मार्केटिंगसाठी आम्ही ऑनलाईन पद्धतीने पण आमचे उत्पादन विक्री करतो। इंडिया मार्ट, उमेद मार्ट वर आमचे ऑनलाईन उत्पादन विक्री आहे। भविष्यामध्ये आम्ही आमची अगरबत्ती Amazon, फ्लिपकार्ट अशा प्लॅटफॉर्म वरती सुद्धा आम्ही आमचे उत्पादन विक्री देणार आहोत। आज वंदनाताई आपल्या माऊली अगरबत्ती व्यवसायात 20 प्रकारची उत्पादने बनवतात। यात अनेक नाविन्यपूर्ण अगरबत्त्यांचाही समावेश आहे, ज्या ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरल्या आहेत। आम्ही या माऊली अगरबत्तीमध्ये आजपर्यंत 20 प्रकारच्या अगरबत्ती बनवलेली आहे। त्यात मोगरा, चंदन, गुलाब, डिवाइन, व्हॅनिला, डॉल्फिन अशा 20 प्रकारचे फ्लेवर बनवलेले आहेत। आमची अगरबत्ती इतर अगरबत्तीपेक्षा नॅचरल आहे आणि धुराचा त्रास किंवा केमिकलचा त्रास हा होत नाही, ह्या गोष्टींची आम्ही खात्री पटवून देतो आणि नंतर अगरबत्ती विकतो। विक्रमगड तालुक्यामध्ये 10 दुकानांना आमची अगरबत्ती जाते। आमचं जे काही महिन्याला उत्पन्न येतं त्याच्यातून आम्ही आमचं बँकेचं लोन हे सगळं परतफेड करून उरतं, त्याच्यातून आम्ही सगळं एकत्र 6 जणी मिळून वाटून घेतो। उमेदच्या अगोदरचं आमचं एकदम साधं आयुष्य होतं, आम्हाला कुठलीच काळजी हा विषय नव्हता। मी तर 2 टायमाचं घरात खायचं आणि राहायचं एवढंच माहित होतं। पण जेव्हा आम्ही व्यवसाय चालू केला तेव्हा आम्हाला खरंच जबाबदारीची जाणीव झाली का महिलांनीही पैसे कमवावे आणि घर संसाराला हातभार लावावा, आणि ह्या गोष्टीची जाणीव करून दिल्यामुळे खूप आभार मानते।